येलो कलरचे कांदेपोहे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी श्रुतिका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर। आज मस्त पाऊस पडतोय, विचार केला जरा एक फूड चॅलेंज करूया। कालपासून खूप विचार करून मी असा एक चॅलेंज आज निवडलेला आहे आणि फायनली माझ्या चॅलेंजचं नाव आहे मिस्ट्री कलर फूड चॅलेंज। सो बेसिकली यामध्ये काय होणार आहे की माझ्याकडे काही चीट्स येतील जे की मम्मीने आणि तन्याने तयार केलेले असतील, त्याच्यामध्ये कलर्सची नावं असतील आणि त्यातली एक चीट मी पिक करणार आणि त्यात जे कलर असेल त्या कलरचं फूड मी आज बनवून खाणार आहे। आता सकाळचे 9 वाजले आणि मला पटापट आता चीट्स बघायला पाहिजेत, पिक करायला पाहिजेत आणि याच्यामध्ये जर कुठचा कलर असेल त्या कलरचं फूड मला बनवायचे अजून आणि त्यात पण जर काही नसेल एखादं इन्ग्रेडियंट आमच्या घरी तर मग मला बाहेरून जाऊन आणायला लागणार आहे। सो मला खूप टाइम लागणार आहे। 9 वाजले, बहुतेक मला ब्रेकफास्टला तरी 10 साडेदहा तर हमखास असते। मला खूप भूक लागली। ओके, सो आपल्याकडे चीट्स आलेले आहेत आणि ह्यातली मी आता पिक करणार आहे। सो आओ पिंक पिंक कलरचं तुम्ही काय खाऊ? पिंक कलरचं तर काय खाऊ ब्रेकफास्टला? बीट टाकून काही खाऊ शकते। बीटने कलर येईल व्यवस्थित। मी कधी असं एक्सपेरिमेंटल फूड कधी खाल्लं नाहीये आणि इव्हन मी स्वतः केलेलं फूड कधी खाल्लं नाहीये। मम्मीने किंवा माझे म्हणजे तन्याने केलं तर खाईन मी, असं आहे। सो आज मला स्वतःला बनवायचंय पिंक कलरचं। आपल्याकडे बीट आहे? नाही, बीट आणायला जावं लागेल आपल्याला। आज बाजारामध्ये बहुतेक भरपूर आपल्या फेऱ्या होणार आहेत माझ्या फूड चॅलेंजसाठी। ओके, सो चला बीट आणायला तरी जावं लागणार आहे। चला बाजारातून आले आणि आता वाजले 10। सो आता मी लगेच उपमा बनवायला सुरुवात करते। सगळी तयारी तर करून ठेवले, कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून ठेवलंय। आता मी उपमा बनवते आणि पहिली खाऊन घेते, मला फार भूक लागली आता। नंतर हा मग बीटचा जो रस काढलेला आहे आपण तो मी त्यात टाकेन। ड्रास्टिक चेंज। ओके, तर माझा पिंक उपमा तयार आहे आणि आता मी जरा टेस्ट करून बघते, ट्राय करून बघूया आपण। थोडं स्पायसी बनलंय। उपमा स्पायसीच पाहिजे आणि मला स्पायसी खूप भारी आवडतात। आणि येस, मी हे थोडंसं लाल वाटतं पण ठीक आहे, पाण्याने प्यायले आज सकाळी। सो कोकम सरबत। आता वाजलेत 12 आणि माझं उपम्याने पोट इतकं नाही भरलेलं। सो आपण चिठ्ठी काढूया आणि बघूया चिठ्ठीमध्ये काय येतंय ते। ओ रेड 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 आता खाल्लं तर मी रेड मध्ये काय खाऊ आता, आणि आता खाल्लं तर मग लंचला काय खाऊ? ओके, सो मी आताच मार्केटमधून आले। त्या स्टोअरमध्ये हे 2 फ्लेवर अवेलेबल होते। एक डोरिटोस तर मी खाल्लेले आहेत, पण हे लेस गॉर्मेटचे थाई स्वीट चिली फ्लेवर मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। सब भपका आलाय ना।
चीज. ते ह्या फ्लेवर साठी फार एक्साइटेड आहे. तर बघूया, ट्राय करूया. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. टेक्स्चर नसतंय ग, तुला नक्की आवडेल. कसं आहे? मस्त. दाखव. चूज कर. ओ येल्लो कलर. येल्लो कलरचं आपण काय बनवू या. येल्लो कलरचे कांदेपोहे लंचला कोण खातं? कांदेपोहे नको, अजून काय बनवू शकतो? ओके गाईज, सो मी खूप सारे सर्च केल्यानंतर मला कळलेलं आहे की मी लेमन राईस बनवू शकते. सो आता मी लेमन राईसची तयारी करते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. अगेन एक्सपेरिमेंटल रेसिपी. आता मला आलेला आहे येल्लो कलर, त्यामुळे तर मी चूज केलंय लेमन राईस. मी लेमन राईस कसं बनवणार आहे तर असा बघूया. आता कसं टेस्ट कशी असते असेल ती मी तुम्हाला नंतरच सांगेन. आता पहिल्यांदा बनवूया, चला. Black windows once you go down. You must be crazy, you just think that I'ma slow down. Don't wanna hear it, talking shit, fuck the drama. I'm coming out and send you to your mama. Mr. Whip, flip the gun down. Dropping bodies in the place till the sun down. Can't fuck with you, don't even try. When the bullets fly, I'm the last one to die. करते आता लेमन राईस. फार भूक लागली. लिंबू कमी टाकल्या कारणाने खाल्लं जातंय, पण एकदम असं जेवण कसं पाहिजे, लाल दिसायला तरी लाल पाहिजे. ठीक आहे, ठीकठाक आहे. थोडं मिरचीमुळे थोडंफार तरी तिखट झालंय, पण ठीक आहे, मॅनेज करेन मी आजच्या दिवसासाठी. तो संध्याकाळचे 6 वाजले आता आणि चिट्टी ओपन करण्याचा टाइम झालेला आहे. ग्रीन मध्ये आता डोकं लावावं लागेल की नक्की काय खायला पाहिजे. ग्रीन मध्ये फूड कलर आहे तसं माझ्याकडे. फूड कलर ग्रीन. 1 मिनिट. मग आता ही ग्रीन होती, मग ती काय होती बघू. ओ व्हाईट. रात्री व्हाईट. हा, तशी आहे माझ्याकडे एक रेसिपी. तशी मी कंटाळा आला कधी की मी ती खाते. तुम्हाला पण दाखवेन मी, पण रात्री. मी म्हणत होते की मेथीचे पराठे करायचे, पण विचार केला की बाहेर पाऊस पण पडतोय, तर मस्तपैकी गरमागरम असे पकोडे तयार करावे आणि खावे. सो मेथीचे पकोडे करतोय. आणि सगळे इन्ग्रेडियंट तर आपले तयार आहेत. आता फक्त इकडे टाकायचे बाकी आहेत. सो फर्स्ट मेथी टाकू का ना. मेथी थोडीशी. मला तर तुम्ही काही बोलू नका की चमचा नाही घेतलं, काय नाही घेतलं, बट येस, मी तर खूप थकलेली आहे. थोडीशी मेथी, नंतर अनियन, ग्रीन चिली, देन आलं लसणाची पेस्ट, ह्यात बेसन टाकायचं. नंतर भजी खुसखुशीत होण्यासाठी आपण तांदळाचे पीठ वापरायचं. यात मी थोडा ओवा टाकलाय, कारण बेसन असल्यानंतर आपल्याला ओवा लागणारच.
आणि थोडेसे आपले धणे, दॅट्स इट. थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला. मेथीचे आपण पकोडे जरी बनवले तरी सुद्धा फ्राय केल्यानंतर हे थोडेसे ऑरेंज किंवा रेड कलरचे होतील. सो मी थोडासा ग्रीन कलर टाकते. आवर बॅटर इज रेडी. गाईज आपलं तेल गरम झालंय तर मी टाकते. आय एम सो एक्साइटेड. बस त्याचा कलर चेंज नको होऊ देत आणि जरा टेस्टी लागू देत. येस, आपले मेथीचे पकोडे तयार झाले. आता मी टेस्ट घेते. मस्त खुसखुशीत झालेत पहिली गोष्ट. दुसरं, ज्यांना मेथी आवडते तर नक्की आवडते. हॅलो गाईज, सो मी आता आलेले कॅफेमध्ये कारण मला खूप करायचा फार कंटाळा आलेला आहे आणि इकडे खूप साऊंड आहे. सो मी जास्त काही बोलणार नाही. व्हाईट कलर होता म्हणून मी व्हाईट सॉस पास्ता मी ऑर्डर केला. मी हा फिनिश करते आणि घरी जाते. हां, आणि तन्याने हे रास्पबेरी टी मागवलं बट काही टी नाही पिणार नाही. चॅलेंज प्रॉपर पाळते. सो नाईटसाठी मला मिळालेला फूड कलर व्हाईट. ऑलरेडी डोक्यामध्ये होतं की मला व्हाईट सॉस पास्ता करायचा आहे, पण मी संध्याकाळी इतकी थकले की मी व्हाईट सॉस पास्ता करण्याच्या मूडमध्ये बिलकुल पण नव्हते. सो मी आणि माझी बहीण गेलो आम्ही कॅफेला. तिथे ऑर्डर केलं व्हाईट सॉस पास्ता आणि रास्पबेरी टी. पण मी त्यातली रास्पबेरी टी घेतली नाही. मी माझं चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे अशा प्रकारे. आणि या व्हाईट सॉस पास्ता खूप चांगला होता, मस्त होता. तो खाल्ला आणि कॅफेमध्ये व्हॉल्यूम खूप जास्त होता. सो मला मी तिथे बोलू शकले नाही. सो दॅट्स इट गाईज. हा होता माझा मिस्ट्री कलर फूड चॅलेंज. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा तुम्हाला काय काय आवडलं त्याच्यामध्ये. हे सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मला ते तुमच्या कॉमेंट्स वाचायला फार आवडतात. आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.